आपण ज्या ज्या गोष्टीचा अभ्यास करतो ती प्रत्येक गोष्ट तपासून पाहिली पाहिजे. त्याचं परीक्षण केलं पाहिजे. ते योग्य आहे की अयोग्य आहे हे तपासून पाहिलं पाहिजे. ही बुद्धांची शिकवण आहे. ही बाबासाहेबांची पण शिकवण आहे. आणि अनेक जाणकार लोक म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की सत्य पाहणारे लोक, बुद्धी प्रामाण्यवाद असं पण त्याला म्हणतात. बुद्धी प्रामाण्यवाद म्हणजे बुद्धी जे जाणते तेवढंच बरोबर असा त्याचा अर्थ नाही. तर जागृत बुद्धी प्रामाण्यवाद असा एक काहीतरी नवीन शब्द आपल्याला योजावा लागेल. जी बुद्धी जागृत असते तीच योग्य विचार करू शकते. जी बुद्धी जागृत नसते, विचार करणे हे बुद्धीचं कामच आहे, मेंदूचं कामच आहे. जसं डोळ्यांचं काम पाहणं आहे, कानांचं ऐकणं आहे, नाकाचा गंध घेणं आहे, जिभेचा चव घेणं आहे, त्वचेचा स्पर्श आहे, तसं मनाचं काम विचार करणं आहे. चित्त त्याच्यातून निर्माण होणं हे आपल्या कॉन्शियसनेसचं, आपल्या जिवंतपणाचं हे लक्षण आहे. चित्त हे विषयांमुळे प्रभावित होतच. म्हणजे पाहणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श याच्यामुळे प्रभावित होतं. आता ते कसं प्रभावित होतं? ते चित्त जर लोभचरित असेल, पहिली गोष्ट ते भानावर नसेल, म्हणजे चित्तानुसती नसेल, चित्त जर जागृत नसेल, तर त्याच्यावर कशाचाही परिणाम होऊ शकतो. म्हणजे जागृत नाही म्हणजे अविद्या आहे, अज्ञान आहे. चित्त म्हणजे मनाचा भावनिक भाग, ते जर जागृत नसेल, ते जर भानावर नसेल, ते जर सतीमध्ये नसेल, तर त्याच्यावर कशाचाही परिणाम होतो. कोणती गोष्ट ते ग्रहण करतं, कारण त्याचं कामच ते आहे. आणि ते विकृत होतं. ते जर लोभचरित असेल, लोभचरित आणि द्वेषचरित हे चित्ताचे दोन. अजून एक प्रकार आहे मोहचरित. आता मोह म्हणजे अज्ञान आहे. मोह म्हणजे सती नसलेली अवस्था आहे, भ्रामक अवस्था आहे. तर चित्ताचे हे तीन प्रकार पण सांगितलेत: लोभचरित, द्वेषचरित, मोहचरित. तर मोह म्हणजे अज्ञान आहे. मोह म्हणजे भानावर नाही, बेभान चित्त आहे. आणि जे बेभान असतं त्याला स्वतःचा संयम नसतो, त्याला स्वतःची जाण नसते, कारण ते जागृत नाही, ते भानावर नाही, म्हणजे सतीमध्ये नाही, म्हणजे चित्तानुसक्ती नाही. म्हणजे मोहावस्था, भ्रामक अवस्था, काही ठिकाणी तर त्याला ड्रंकन स्टेट ऑफ माइंड म्हटलेलं आहे, म्हणजे दारू पिलेली अवस्था आहे ती. अज्ञानी अवस्था जी आहे ही दारू पिल्यासारखी आहे. दारू पिल्यावर त्या माणसाला काही कळत नाही. म्हणजे आधीच बऱ्याच गोष्टी कळत नसतात. त्याच्यात तो दारू पिला. एका ठिकाणी असं म्हटलंय की तो माकडापेक्षा पुढची अवस्था गाठतो. कुठल्या तरी कवीनं म्हटलेलं आहे, ते आपण मागे पण पाहिलेलं आहे: आधीच मरकट त्यात मद्य प्याला. म्हणजे आधीच माकड आणि त्याच्यात दारू पिलाय. तर जी मोहावस्था आहे, जी गाफील अवस्था आहे, जी अजागृत अवस्था आहे, सती नसलेली अवस्था आहे, भान नसलेली अवस्था आहे, त्याला मोह म्हटलेला आहे. आता या मोहामध्ये आणखीन दोन शक्ती काम करतात: पाहिजे, नको. कारण त्या चित्तामध्ये, त्या मोहावस्थेतल्या चित्तामध्ये
गाफेल चित्तामध्ये जे जे काही आवडीचं संपर्कात येतं त्याच्यात ते वाहून जातं. चित्त ते त्याच्यात त्याच्यात गुंत, त्याची आसक्ती त्याला तयार होते. लोभचरित म्हटलेलं आहे त्याला. त्याच्यामध्ये लोभ असतो. लोभ म्हणजे पाहिजे. आणि दुसरं एक, ज्याच्यातून सुख मिळत नाही, ज्याच्यातून आपली इच्छा तृप्त होत नाही, तृष्णा भागत नाही, अशा गोष्टीचा संपर्क आला तर त्याचा द्वेष त्याला निर्माण होतो. ते नको म्हणतो ते. म्हणजे पाहिजे आणि नको, हे दोन्हींचं कारण मोह आहे. आणि मोह म्हणजे बेभान अवस्था आहे, भान नसलेली अवस्था आहे. आणि अशा अवस्थेमध्ये म्हणजे भान नसलेल्या अवस्थेमध्ये अभ्यास पण चालू शकतो आपला. आणि अशा अवस्थेत अभ्यास केला, मोहावस्थेत समजा अभ्यास केला, तर त्याचं परीक्षण करताच येत नाही. कारण मोहावस्थेमध्ये, गाफील अवस्थेमध्ये, हा मला हे आवडलं, चांगलं वाटलं, लगेच स्वीकारलं, किंवा मला हे आवडत नाही मग सोडून दिलं. म्हणजे दोन्ही याच्यात तो काय म्हणतात, डोळे उघडे ठेवून जागृतपणे तो पाहत नाही. तो त्याचं दोनच हे असतं की तर पाहिजे नाही तर नको. पण का पाहिजे हे मोहावस्थेमुळे त्याला लक्षात येत नाही. का नको हे मोहावस्थेमुळे लक्षात येत नाही. म्हणजे शेवटी जागृती, भान हाच मुख्य मुद्दा आहे. अशा अवस्थेत बुद्धानंतर ज्या ज्या लोकांनी बुद्ध धर्माचा अभ्यास केला असेल आणि त्याचं परीक्षण न करता ते फक्त बुद्धांचं, ते पण प्रत्यक्ष बुद्धांनी सांगितलेलं नाही, इतरांनी सांगितलेलं, बुद्धांचं म्हणून ते इतरांचं ते ऐकलं आणि ते बुद्धांचं म्हणून लगेच स्वीकारलं, किंवा जे विरोधक होते ते त्यांनी लगेच नाकारलं. परंतु ज्यांनी स्वीकारलं तेही बुद्धांचं तसंच्या तसं घेतलंय का? कारण स्वतः तो जर मोहावस्थेत असेल, भानावर नसेल, तर मग त्यांनी काही घेतलं तर ते मोहावस्थेतच घेतलं, भानावर नसतानाच घेतलं. आणि त्याला ते आवडलं म्हणून त्याने ते स्वीकारलं. पण काय आवडलं आणि का स्वीकारलं हे जर त्याला माहिती नसेल, कळत नसेल, तर त्याच्या स्वीकारण्याला फक्त कारण काय? त्याचं चित्त, त्याचं भावना, त्याची भावना बसलेली आहे. हा भावना शब्द फार महत्वाचा आहे, कारण भावनाच पकडतात आणि नाकारतात. चित्त, त्याचा बुद्धांची शिकवण हा कुणी का सांगेना, कुणी का सांगेना आणि कशी का सांगेना, बुद्धांच्या नावावर आली ना, मग ती बरोबरच असे म्हणणारे लोक जे होते ना, त्यांनीच जास्त गडबड केली असेल. कारण ज्यांनी नाकारलं ते तर दूरच राहिले. बुद्धांचं ज्यांनी नाकारलं ते दूरच राहिले. पण ज्यांनी स्वीकारलं पण ते भानावर नव्हते, त्यांच्यामध्ये परीक्षण निरीक्षण शक्ती नव्हती, कारण ते भानावर नाहीत, म्हणजे मोहावस्था. फक्त वाचलं किंवा ऐकलं, स्वीकारलं. कारण बुद्धांचं तर सांगणारा म्हणतोय किंवा ते पुस्तक म्हणतं हे बुद्धांचं आहे. आता काही लोक याला बुद्धवाणीच म्हणतात. पालीमध्ये जे जे येतं ते बुद्धवाणी म्हणतात. तर ती केवळ एक भाषा होती आणि ती भाषा बुद्धही बोलत होते. तीच भाषा अंगुलीमालही बोलत असेल, तीच भाषा अनाथपिंडक बोलत असेल, तीच भाषा सारीपुत्र मुघलान बाकीचे लोक बोलत असतील, आणि तीच भाषा बुद्धांचे विरोधक पण बोलत असतील.
ज्यांना बुद्ध मान्यच नव्हते. आणि तीच भाषा बुद्धांचे आंधळे समर्थक पण बोलत असतील, कारण ती भाषा आहे. जसं आपण म्हणू की बाबासाहेबांनी जास्तीत जास्त काम इंग्रजीमध्ये केलं, जे आपल्याला त्या काळातल्या लोकांना पूर्ण समजलंच नाही, कारण ते इंग्रजीचं पूर्ण शिक्षण नव्हतं. परंतु त्यांनी जास्त लिखाण तर इंग्रजीतच केलं, कारण त्यांचा संपर्क जगाशी होता. त्यांचा संपर्क केवळ त्यांच्या लोकांशी नव्हता, म्हणजे आपल्या लोकांशी नव्हता. त्यांचा संपर्क आपल्या लोकांशी होता, परंतु आपल्या लोकांचं दुखणं, आपल्या लोकांच्या यातना, अस्पृश्यता ही त्यांना जगासमोर मांडायची होती. कारण इथं तर न्याय मिळणं शक्यच नाही. मग काय केलं त्यांनी? कौशल्य वापरून त्यांनी त्यांचं बहुतेक लिखाण त्यांनी इंग्रजीमध्ये केलं, आणि ते इंग्रजीमध्ये अं, त्या भाषेचे ते पंडित असले पाहिजेत, होतेच. कारण इंग्रजी भाषिक लोकांनी पण त्यांच्या लिखाणाची, बोलण्याची, त्यांच्या भाषेची प्रशंसा केलेली आहे. म्हणजे त्यांचं, आपल्याला जरी समजा इंग्रजी पूर्ण कळत नसलं, तर त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही बाबासाहेबांना बाबासाहेब इंग्रजीचे पंडित होते. इंग्रजीचे पंडित होते, आपल्याला काय माहित आपण इंग्रजीचे पंडित आहोत का? नाही. त्याच्यामुळे बाबासाहेबांचे इंग्रजी खूप उच्च दर्जाचं होतं असं म्हणणं म्हणजे काय, अज्ञानी माणसानं काय म्हणतात ना, मॅट्रिकच्या माणसानं ग्रॅज्युएट माणसाचे पेपर तपासण्यासारखं आहे. किंवा डॉक्टरेट करतोय एखादा, त्याचे त्याचे पेपर तपासायचं काम, त्याच्या परीक्षेचे पेपर तपासायचं काम मॅट्रिक पास झालेल्या माणसाकडे द्यायचं. तसं ते होत नाही. त्यामुळे बाबासाहेबांचं परीक्षण करायचं झालं ना, तर जग काय म्हणतं, इतर लोक काय म्हणतात, त्याच्यावरून बाबासाहेबांचं परीक्षण होईल. आपले लोक काय म्हणतात त्याच्यावरून नाही होणार. आपले लोक भावनेनं बाबासाहेबांना स्वीकारतील, त्याच्यात विशेष काहीच नाही ना. कारण बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी काम केलं, त्यांच्या उद्धारासाठी काम केलं, त्यामुळं तो आपला बापच आहे, अशी लोकांची धारणा आहे. बाबासाहेब आपल्या आईसारखे आहेत, अशी आपल्या लोकांची धारणा आहे. परंतु ही धारणा भावनिक जास्त आहे. बाबासाहेबांना ओळखून ती भावना नाही. बाबासाहेबांचं परीक्षण करणं किंवा त्यांना माणूस म्हणून जाणणं, त्यांची बुद्धिमत्ता जाणणं, त्यांचं कर्तृत्व जाणणं, तेवढी ताकद आपल्यात पाहिजे ना. तेवढी शक्ती आपल्यात पाहिजे ना. आपण उगीच बाबासाहेब मोठे, पण कशावरून मोठे? बाबासाहेब विद्वान होते, कशावरून विद्वान होते? आपण विद्वान आहोत का त्यांना ओळखायला? बाबासाहेब मोठी व्यक्ती होती, आपल्याला कशावरून म्हणणार? बाबासाहेब प्रकांड पंडित होते, कशावरून म्हणणार? आपल्याला त्यातलं काहीतरी आकलन झालं पाहिजे ना, तर आपण ते म्हणू शकतो. नाहीतर फक्त भावनिक, आपलं चित्त तसं आहे. बाबासाहेब आपले आहेत आणि आम्हाला बापासारखे आहेत, ते आमचे उद्धार करतात, ह्या सगळ्या भावनिक गोष्टी आहेत. त्या चुकीच्या आहेत असं नाही, परंतु त्या भावनेच्या भरात आपण चुकीचं परीक्षण पण करू शकतो. जे इतर लोक स्वीकारू शकत नाहीत. म्हणजे काय म्हणतात, वाढवून चढवून सांगण्याचं एकतर असतं, किंवा जे कळालंच नाही ते मांडायचा प्रयत्न करायचा. बाबासाहेब समजलेच नाहीत, पण म्हणजे मला समजले नाही,
पण मी सांगणार. मग काय होईल? माझं जर माझी समज जर अर्धवट असेल किंवा फारच कमी असेल, मी कमी शिकलेला आहे, आता फक्त शिकण्यावर नाही, समज. समज आणि शिकण्या याच्यात फरक आहे. शिक्षण शिक्षणाशी समज याचा काही संबंध नाही. अंडरस्टँडिंग जी आहे ती जागृतीतून, सतीतून येते, केवळ शिक्षणाने येत नाही. शिक्षणानं ज्ञान मिळतं, पण समज ही जागृतीनं, सतीने येते. बोधी हा जो मुद्दा आहे, तो जागृतीचा मुद्दा आहे, सतीचा मुद्दा आहे. बुद्धांच्या काळात शिक्षण नव्हतं, क्रमिक शिक्षण नव्हतं, पुस्तक नव्हतं, पण तरी बुद्ध हे बुद्ध होते. त्यांना जीवनातलं जे काही सत्य समजलं ते पुस्तकाच्या आधारावर नाही किंवा ऐकून नाही, ती संपूर्ण जागृत अवस्था होती. असो, म्हणजे मुद्दा असा आहे की आपण सुद्धा बाबासाहेबांचं परीक्षण करताना मी कोण आहे, माझी पोहोच कुठपर्यंत आहे, ते मलाही पाहिलं पाहिजे. उगीच वाढवून चढवून सांगण्यातही काही अर्थ नसतो, कारण ते सांगताच येत नाही, कारण ते आपल्याला ज्ञानच नाही तर काय सांगणार आहे पुढचं. आणि तरी सांगण्याचा प्रयत्न केला भावनेच्या भरात, तर ते मुसावाद आहे, खोटा आहे. आता हीच गोष्ट बुद्धांच्या बाबतीत पण आहे. बुद्धांना समजणं, समजून घेणं, बुद्ध बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध नाही फक्त, बुद्धत्वाची अवस्था. सिद्धार्थ गौतम ही एक व्यक्ती, त्यांचं चरित्र, त्यांचं जीवन ही एक वेगळी गोष्ट आहे. पण बुद्धांनी जी सिद्धार्थ गौतमांनी जी प्राप्ती केली बुद्ध म्हणून, ती जागृतीच्या आधारे केलेली आहे. आणि ती प्राप्ती काय आहे हे आपल्याला थोडं तरी त्याचा अनुभव घेतल्याशिवाय ते कळणं अशक्य आहे. ही नम्रता बाबासाहेबांनी पण स्वीकारलेली आहे, हे आपण लक्षात घेऊ. बाबासाहेब म्हणायचे बुद्ध माझ्यापेक्षा 100 वर्षांनी पुढे आहेत. आणि त्यांच्या अनुयायांना त्यांनी सांगितलं, कारण काही अनुयायी म्हणत होते तुम्हाला आपल्याला कशाला पाहिजे बुद्ध धम्म, वेगळा धर्म, तुम्ही तुमचा धर्म काढा म्हणे. असं पण काही लोकांचा आग्रह असणार आहे, कारण बाबासाहेब म्हणजे बाबासाहेब आहेत. काय असतील ते लोकांच्या मनात त्यावेळेला आजही कळत नाही, पण खूप मोठा माणूस, खूप मोठा माणूस. पण जिथं कळतच नाही तर मोठेपणा सांगणार कशाच्या आधारावर? असे काही लोक बाबासाहेबांना तेव्हा म्हटले असतील का तुम्ही तुमचा आंबेडकर धर्म काढा म्हणे, बुद्ध धर्माची काय गरज आहे? तर कदाचित त्यानं मग असं उत्तर दिलं असेल की तुम्हाला माहिती नाही बुद्ध कोण आहेत ते माझ्यापेक्षा 100 वर्षांनी पुढे होते, त्यांना सांगण्यासाठी बोलले असतील. तर फक्त 100 वर्षाचा मुद्दा नाही, कारण मग सांगायचं कसं, तर ही भाषा वापरली असेल. तर एका प्रकांड पंडिताने बुद्धांचं मूल्यांकन जर अशा भाषेत केलं असेल तर ती त्यांची नम्रता आहे. नम्रता म्हणजे की बुद्धासारखा तत्वज्ञानी जगात दुसरा झाला नाही, अशा अर्थाचं एक बघ त्यांचं भाषण आहे. बुद्धासारखा, बुद्ध हेच सर्वोच्च तत्ववेत्ता होते. त्यांच्यासारखा तत्ववेत्ता, तत्वज्ञानी जगात दुसरा झाला नाही. म्हणजे बुद्धांना जे समजलं ते त्यांनी जणू काय कबूल केला म्हणण्यासारखं आहे का? मला सुद्धा ते अजून, तो शोध घेत होते, ते बुद्धांचा पण शोध घेत होते. आणि त्यांचा शोध म्हणजे बुद्ध अँड इज धम्म आहे. दे बुद्ध अँड इज धम्म. भगवान बुद्ध आणि त्यांचा धर्म नाही, जे चुकीचं भाषांतर केलंय. दे बुद्ध अँड इज धम्म, आणि ते त्यांनी इंग्रजीत लिहिलंय परत. का? जगाला ते त्यांचे विचार कळावेत आणि लोकांनी त्याच्यावर परीक्षण करावं आणि जाणकारांनी परीक्षण करावं. म्हणून जाणकार 60 लोकांना त्यांनी ते पुस्तक पाठवलं परीक्षणासाठी.
एकाही जाणकारानं त्याला उत्तर दिलं नाही. म्हणजे आता पुन्हा वेगळाच प्रश्न निर्माण होतो. तर आपला मुद्दा असा होता की सुद्धा बुद्धांचा धम्म किंवा आता ही निर्माण झालेली पुस्तकं निकाय हे पण नंतरच्या लोकांनी जे अ, विस्तारित केलेलं आहे, म्हणजे बोलून विस्तारित केलं मौखिक पद्धतीनं, आणि नंतर लिहून विस्तारित केलं. नंतर त्याच्यावर मग अनेक भाषांतर झाली, त्याच्यावर आणखीन परत चर्चा झाल्या. आणि आत्ता या इलेक्ट्रॉनिकच्या युगामध्ये आणि आता येणाऱ्या AI च्या जगामध्ये, AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, जी इलेक्ट्रॉनिकचं एक पुढचं स्वरूप आहे, एक्सटेन्शन आहे. तर यांनी तर आणखीनच विस्तार, काही विस्तार करू शकतं ते. तुम्ही आता ज्यांना AI माहिती आहे त्यांनी नुसतं टाईप जरी केलं, AIचं येतं बघा, व्हॉट्सअपवर पण येतं, फेसबुकवर पण येतं, इतरत्र पण येतं, AI असं लिहिलेलं असतं. आस्क AI जेमिनी किंवा आस्क असं वगैरे जे काय, तिथं तुम्ही बुद्धाबद्दल काही टाका, ते खूप काही सांगतात. तर असंही ज्ञानाचा विस्तार होत चाललेला आहे. परंतु शेवटी स्वतः जागृतीपूर्वक परीक्षण करणं हे गरजेचं आहे. आपले जे व्हिडिओ मी टाकतो ना, त्या व्हिडिओमध्ये एक सुरुवातीलाच वाक्य टाकतो, डिस्क्रिप्शनमध्ये, व्हिडिओमध्ये, जेमिनीने दिलेला सार. म्हणजे जेमिनी नावाचं एक AI आहे, ते गुगलचंच आहे, ज्याच्यात आपण, ज्या यूट्यूब गुगलचंच आहे, त्याच्यात आपण त्या जेमिनीला हे विचारतो की या व्हिडिओचा सार सांगा. ते लिंक टाकायची, याचा सार सांगा. मग ते जेमिनी AI त्याचा, या आपल्या अख्ख्या अर्धा पाऊण तासाच्या, 1 तासाच्या या चर्चेचं म्हणा, काय भाषणाचं म्हणा, प्रवचनाचं म्हणा, जे जे आपण बोललेलो आहोत त्याचा ते सार सांगतं. आणि तो सार मी जसाच्या तसा टाकतो, आणि वर लिहिलेला आहे मी, जेमिनीने दिलेला सार, कंसात मी टाकतो, दुरुस्ती अपेक्षित. दुरुस्ती अपेक्षित आहे म्हणजे जसं आहे तसं स्वीकारू नका. आणि हे AI पण सांगतं बरं का, की AI मे मेक मिस्टेक्स, की AI कडून चुका होऊ शकतात, असं ते स्वतः पण सांगतात. असं काही आपण म्हणतो म्हणून नाही. कारण AI नावाचा कुणी माणूस नाही, AI नावाचं कुणी बोलणार नाही. AI ही एक अशी इलेक्ट्रॉनिक, काय म्हणू, अशी इलेक्ट्रॉनिक माहिती आहे का, आपण काही प्रश्न विचारला की त्या माहितीतून ते काहीतरी आपल्या समोर मांडतं. म्हणजे त्याला जे उपलब्ध आहे ते मांडतं. जसं आपण काय करतो, धम्माचा अभ्यास करायचा आहे, हा घ्या आता धम्मपदाचं पुस्तक हातात, घ्या आता एखादं निकाय किंवा घ्या एखादं सूत्र, किंवा बुद्धाने त्यांचा धम्म घ्या, किंवा काही घ्यायचे असतात, भरपूर आता साहित्य आहे, किंवा ऑनलाईन घ्या काही, आणि आपण त्याच्यावर बोलायला सुरुवात करतो. म्हणजे आपण काय करतो, उपलब्ध याच्यातून काहीतरी उचलतो आणि बोलायचा प्रयत्न करतो. मग आता AI तसंच करतंय. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवर असलेली माहिती, जगभर पडून असलेली, ते त्याच्यातून ते घेतंय, आणि आपण मराठीत प्रश्न विचारला तर त्याचं भाषांतर पण करून देता येते. तर अशा प्रकारे हा विस्तार होत चाललेला आहे. म्हणून बाबासाहेबांचं जे म्हणणं आहे ना, ते आणखीनच जास्त योग्य वाटायला लागतं, म्हणजे माझ्यासारख्याला, की प्रत्येक गोष्ट तपासून घेतली पाहिजे. जसं निकायांनी बुद्धांचं चरित्र आणि बुद्धांची शिकवण ही गोंधळात टाकणारी बनवलेली आहे, असं त्यावेळेला जे बाबासाहेबांनी म्हटलंय, ते आज त्या वेळेपेक्षा जास्त लागू आहे.
कारण त्याच्यापेक्षा निकायांचा आणखीन विस्तार होत चाललेला आहे. जो बाबासाहेबांच्या काळात हे माध्यम नव्हतं, कॉम्प्युटर वगैरे ह्या गोष्टी नव्हत्या तेव्हा. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमं तेवढी प्रभावी नव्हती. प्रिंट माध्यमं होती, म्हणजे छपाई, म्हणजे पुस्तकं आणि व्हिडिओ वगैरे काही. तर अशा प्रकारे आपल्याला काम करावं लागेल. धम्मपदाचं पण मला आज असं वाटलं बोलावं, की जो आपला अभ्यास चाललाय तो थोडासा कंटाळवाणा वाटू शकतो. कारण ते तसं आहेच. आजचा आपला हा वेळ संपत आलेला आहे आणि परत कनेक्ट व्हायचं असेल तर मी सुरू करणार आहे परत आपली मीटिंग. यायचं असेल तर येऊ शकता.